स्वामी समर्थाचा आर्थिकसाठी अमूल्य सल्ला. पैशाची चिंता दूर करण्याबद्दल सांगितलेले आहे स्वामी समर्थांनी. ते 5 तत्व आहेत. त्यामधले 5ही तत्व आज आपण पाहणार आहोत. जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार मित्रांनो. आजच्या जीवनामध्ये जर काही मोठी अडचण असेल तर ती म्हणजे पैसा, आर्थिक म्हणजेच पैशाची फार मोठी चिंता आहे. कर्ज, खर्च, कमाई कमी आणि खर्च जास्त. अशा परिस्थितीमध्ये स्वामींचे योग्य विचार आपल्याला आर्थिक स्थैर्य आणि मनशांती देते. योग्य मार्गही त्यामुळे आपल्याला सापडतो. तर चला तर मग आज आपण पाहूया स्वामी समर्थांनी सांगितलेले जीवनाचे गुपित. तर त्यामधले पहिले तत्व म्हणजे समाधान. जो व्यक्ती समाधानी असतो तो कधीच गरीब नसतो. अपेक्षा कमी ठेवला की समाधान वाढतं. समाधान हे आपल्या मनावर आहे आणि आपला आनंदही. ज्यावेळेस आपण समाधानी असतो त्यावेळेस आपल्याला योग्य तो आनंद मिळत असतो. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. जो माणूस पैशाला देव मानतो तो कधीही समाधानी राहू शकत नाही. ज्या घरात कष्ट, समाधान, प्रामाणिकपणा आहे त्या घरात लक्ष्मी आपोआपच आपली वास करत असते. फसवणूक, लाचलुचपत, दुसऱ्या मार्गाने मिळवलेला पैसा क्षणभराचे समाधान देईल, पण आयुष्यभराचे सुख, समाधान तो हिरावून घेतो. स्वामी म्हणतात, कमाई ही पवित्र असावी. तुझ्या हाती येणारा पैसा हा मला समर्पित असावा. जर पैसा प्रामाणिकपणाचा असेल तर देव हा खर्चाचा पूर्ण भार आपल्यावर घेत असतो. अनेक लोक म्हणतात, मी कमावतो पण पैसा कुठे जातो हे कळत नाही. कमाई जितकी शुद्ध तितका पैसा तुमचा टिकणार. खर्चावर नियंत्रण. स्वामी म्हणतात, तुमच्या खर्चांवर नियंत्रण असायला पाहिजे. जेवढा तुमचा आवक आहे त्यापेक्षा कमी जगायला म्हणजेच कमी खर्च करायला शिका. दिखाव्यासाठी केलेला खर्च दारिद्र्याचं पहिलं लक्षण असतं. गरज आणि हौस यातील फरक समजा. कारण हौसेला लगाम लावला की पैसा आपोआपच वाढतो. स्वामी म्हणतात, आपल्यामध्ये दान आणि कृतज्ञता असावी. दान केल्याने पैसा कमी नाही होत तर त्या पैशाची शुद्धता होत असते. दान महागडं नसलं तरीही मनापासून केलेली छोटीशी मदतही आपलं फार मोठं दान बनू शकते. जी माणसं कृतज्ञ म्हणजेच मनाने चांगली असतात देव त्यांच्याकडेच जात असतो. एका भक्ताचा असाच अनुभव आहे. एक भक्त स्वामींना म्हणतो, स्वामी, माझं घर कसं चालणार हो? तर स्वामी म्हणाले, प्रामाणिक राहा. तुझ्या घराची आणि तुझी चिंता माझ्यावर सोडून दे. काही दिवसांनी त्याची गरिबी गेली, चिंता मिटली, त्याला नोकरी मिळाली आणि त्याच्या घरामध्ये समाधान आणि शांतता स्थापन झाली. स्वामी समर्थांचा आर्थिक सल्ला हाच आहे की प्रामाणिक राहा, कमाई प्रामाणिक करा, संयमी राहा, थोडंसं दान आणि माझ्यावर म्हणजे स्वामींवर पूर्ण विश्वास. एवढं पाळलं ना की मग पैसा तुमच्याकडे आपोआपच येईल. कमाई प्रामाणिक असेल तर मन शांत राहतं. संध्याकाळी काम करून आल्यावर झोप लागते. दान केलं तर कृतज्ञ माणूस असेल, त्याला दानात आवड असेल तर ते दान केल्यामुळे सुद्धा त्याला मनशांती प्राप्त होते. आणि स्वामींवर जर विश्वास असेल तर मग काय, चिंताच नाही. कारण सर्व ते बघतच असतात. सर्व जगाचा मालक आणि ब्रह्मांड नायक ते आहेत. मग कशाची चिंता आणि कशाची काळजी? सर्वस्वही ज्याला अर्पण केलेलं आहे आणि जो आदी अंत आहे, जो सर्वशक्तिमान आहे, ज्याला हे सगळे आपण समर्पित आहोत, त्याच्यासमोर सर्व काही कमीच आहे. सगळ्या गोष्टी, अशक्य असणाऱ्या गोष्टीही ते शक्य करणार. फक्त विश्वास असणे आवश्यक आहे. तेही मनापासून, वरवरचा नाही. भक्ती ही मनापासून असावी, वरवरची नाही. जर मनापासून भक्ती कराल तर देव आपोआपच मिळेल. तो कुठेही आहे, चराचरात आहे, प्रत्येक कणाकणात आहे. फक्त त्याला अनुभवायला हवे आहे. जय जय स्वामी समर्थ.
जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या स्वामींच्या सल्ल्याबरोबर, संदेशाबरोबर, जेणे की आपल्याला जीवनातील नवीन मार्ग आणि नवीन चिंता, काळजी जी आपली संपून आपल्याला नवीन मनःशांती आणि स्वामीकडे जाण्याचा मार्ग दाखवेल, अशा नवीन एका व्हिडिओमध्ये ज्याचे तुम्ही सहभागी आहात आणि होणार आहात. जर हा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला कमेंट नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.